श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 29 जुलै 2026 वार बुधवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. आपल्या सगळ्या दत्तभक्तांसाठी, स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. खरं तर गुरुपौर्णिमा तुमचे कुठलेही गुरु असेल तर त्या संदर्भात आपण त्यांची सेवा करत असतो आणि गुरुपौर्णिमा हा फक्त गुरु आणि शिष्यांचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेचा अवचित साधून आपण फक्त कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि कधी कधी ती कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण जर आपण बघायला गेलो तर आपण दत्तसेवेकरी, स्वामी सेवेकरी जर महाराजच आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य किती बिथरलं असतं. आणि खरं तर आयुष्याच्या प्रत्येक वळणामध्ये आपल्याला वेगवेगळे गुरु भेटत असतात. त्याच्यामध्ये जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आई वडील हे आपले प्रथम गुरु आहेत. त्याच्यानंतर मग आपण शिक्षण घेतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक विषयामध्ये आपले कुठले न कुठले गुरु आहेत. आणि जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानतो, जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील नौका त्यांच्या हातात देतो ना, तर तेव्हा खऱ्या अर्थाने आयुष्याला एक नवीन वळण लागतं. आणि खरं तर बघायला गेलं तर महाराजांच्या सेवेमध्ये आता आपण आहोत. याच्या आधी आपलं आयुष्य किती बिथरलं होतं, किती संकट होते, किती दुःख होते, पण महाराजांनी सगळं त्या अडचणी, संकट, दुःख आपले कमी केले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा, षोडोपचार महाराजांची पूजा कशी करावी, नैवेद्य कसा असावा, उपवास केव्हा करावा, या संदर्भातली सगळी माहिती आज आपण बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुपौर्णिमा कधी लागत आहे तर 28 तारखेला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी 6:19 पौर्णिमा लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8:06 पौर्णिमा संपणार आहे. थोडक्यात काय की 6:15ला पौर्णिमा लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 8:06 संपणार आहे. सगळ्यात मोठा प्रश्न की ताई सत्यनारायण कधी करावं, तर बघा आता जर तिथी बघायला गेली तर पौर्णिमा 29 तारखेलाच आहे. पौर्णिमा 29 तारखेलाच आहे तर सत्यनारायण हे 29 तारखेलाच करायचं असतं. असल्यामुळे एकाच दिवशी सगळ्या सेवा करण्यासाठी आपण तेवढे तत्पर आहोत, पण थोडंसं आपली पण थोडीशी ओढाताण होणार आहे. थोडासा आपल्याला पण त्रास आपल्याला सहन करावा लागणार आहे. कारण एक तर सत्यनारायण पण करायचं असतं, गुरुपौर्णिमा पण असेल, आपल्याला जे काही आपण कुलदेवीची, माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची सेवा करायची असते ती सुद्धा आपल्याला करायची असते. म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. तर आपल्याला दिवसभरात चांगल्या जास्तीत जास्त सत्कर्म करायचे आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आहे ते बघणार आहोत. दुसरं म्हणजे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी शुश्रूषित होऊन, स्वतःचं आवरून, घरातले स्वच्छता करून लवकरात लवकर म्हणजेच महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. आता अर्थात तुम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून जरी अभिषेक केला, कारण तेव्हा पौर्णिमा लागलेली असणार आहे, मग तुम्ही सकाळी उठून अगदी 3:30ला पहाटे, 4ला, 5ला, 6ला, 7ला, 8ला, 10पर्यंत तुमच्या घरात जर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. ज्यांनी नवीन मूर्ती खरेदी केलेली आहे, बऱ्याच कमेंट आल्या की ताई आम्ही नवीन मूर्ती घेतलेली आहे, मग अभिषेक कसा करायचा, तर प्राणप्रतिष्ठा कशी करायची, तर प्राणप्रतिष्ठा पण सेम अशीच करायची आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा. कारण मूर्ती ही फक्त मूर्तीच असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्राण आणायचे आहेत. तर त्याच्याबद्दलचीच माहिती आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून शुश्रूषित होऊन आपल्या मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करून, मुख्य दरवाजावर सुशोभित करून, घरातलं झाडलोट वगैरे सगळी स्वच्छता करून महाराजांच्या समोर बसावं. गुरुवार पौर्णिमा असल्यामुळे जर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं शक्य असेल तर आवर्जून करावं किंवा कुठल्याही रंगाचं करावं, काळं सोडून. आता काळा रंग का, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही पूजेसाठी काळा रंग हा निषिद्ध मानला गेला आहे. काळा रंग तुम्हाला परिधान करायचा नाही आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करणार असाल, ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांच्यासाठी पण सांगते, पण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा बघा. गुरुवार असला तर आपण फक्त 108 वेळा श्री स्वामी समर्थ या पद्धतीने अभिषेक करतो, पण गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्याला सगळं सागर संगीत होणार आहे. तर सगळ्यात आधी कुठले वस्त्र परिधान करता, काय सुशोभीकरण करता, कुठले फूल अर्पण करता, याच्यात महाराजांना काडीचा रस नाही आहे. अख्खा ब्रह्मांड, कारण ज्यांची निर्मिती त्यांनीच केली आहे तेच आपण त्यांना देतो. महाराजांना चाफा आवडतो आणि ते करावं आपण, कारण आपल्याला आवडतं की नाही, महाराजांना या गोष्टी आवडतात म्हणून आपण ते नेहमी करावंच. पण याच्या पलीकडे
तुम्ही माणूस म्हणून काय आहात, तुम्ही कशी सेवा करता, तुमची वागणूक आचरण हे महाराजांना जास्त प्रिय आहे. म्हणून आपण खूप सुशोभीकरण करणं काही महाराज पावणार आहे का, तर नाही. तुमच्या मनात काय चाललं आहे ते तुमच्यापेक्षा ते महाराज जाणत असतात. तर तुम्ही सुशोभीकरण करावं, नक्कीच करावं, पण सेवेकडे जास्त लक्ष द्यावं असं मला म्हणायचं आहे. कारण त्या दिवशी खूप ओढाताण होणार आहे. तर आपल्याकडे महाराजांची मूर्ती छोटी असेल, मोठी असेल, काही असेल तर ती तुम्हाला ठेवायची आहे. जर छोटी मूर्ती असेल तर आपल्याकडे अभिषेक पात्र आहे, तर ती एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे, तामण घ्यायचं आहे, खाली महाराजांची मूर्ती ठेवावी. ज्यांच्याकडे मोठी मूर्ती आहे तर त्यांनी पाण्याने अभिषेक करावा. तुम्ही पाण्याने करा, पंचामृताने करा, दह्याने करा, तुपाने करा, हळदीने करा, चंदनाने करा, जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याने तुम्हाला अभिषेक महाराजांच्या मूर्तीवर करायचा आहे. तर तुम्ही साध्या पाण्याने थोडंसं गंगाजल टाकून जरी अभिषेक केला तरी चालतं. अभिषेक करत असताना बघा, ह्या दिवशी आपण एकदम आपलं सागर संगीत असणार आहे आणि आपण कितीही नाही म्हटलं तरी आपण आपल्याकडून काय करावं आणि काही नाही असं आपलं होतं. तर फुलाचं डेकोरेशन असो, रांगोळी काढणं असो, तर हे आपण करत असतो. पण याच्या पलीकडे पण आपली सेवा स्किप नाही होणार याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी मूर्तीवर अभिषेक करण्याच्या आधी एक वेळा महाराजांचं स्वामी स्तवन म्हणावं. जे काही तुम्हाला मी सेवा सांगत आहे, ज्यांना वाचता येणं शक्य होत नाही तर त्यांनी यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण करू शकता आणि पाण्याने अभिषेक करू शकता. तर एक वेळा स्वामी स्तवन म्हणावं. स्वामी स्तवन म्हणत असताना अभिषेक करायची गरज नाही. नंतर गणपती अथर्वशीर्ष एकदा म्हणायचं आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणत असताना महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे. तर तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे. जेव्हा महाराजांच्या षोडोपचारी पूजा करत असतो तेव्हा 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे. 16 वेळा अगदी नाही शक्य होत तर एकदा तरी म्हणावं, प्रयत्न करावा. पण बघा, 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम. एक वेळा पुरुष सूक्त, एक वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा पौनाम सूक्त, रामरक्षा तुम्हाला म्हणायचं आहे. तर 1 ते 9 उवीपर्यंत तुम्हाला रामरक्षा आहे, कारण नंतरची फलश्रुती सुरू होते. फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे. हे सगळं पठण करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यावी. ती मूर्ती स्वच्छ वस्त्राने साफ करावी आणि ती तिच्या जागेवर तुम्हाला तिथे ठेवून द्यायची आहे. ही नाद तर महाराजांचं अतिशय प्रिय आहे. असेल घरात उपलब्ध तर आवर्जून ही नाद तर त्यांना लावायचं आहे. नंतरपैकी वस्त्र परिधान करायचं आहे. वस्त्र महाराजांना घालायचं आहे. वस्त्र घालून झाल्यावर फेटा असेल तर तो घालावा. घरात एखादी माळ असेल, फुलाची हार असेल, चाफ्याचं फूल असेल, कुठल्याही रंगाचं फूल असेल तर ते महाराजांना तुम्ही परिधान करू शकता. हे सगळं करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही मंत्रजप करू शकता किंवा तारक मंत्र लावूनही तुम्ही ही सगळी सेवा करू शकता. पण अभिषेक करत असताना आहे तेच तुम्हाला करायचं आहे. मग महाराजांना केशरयुक्त अष्टगंध तुम्ही अर्पण करावं. हे झालं महाराजांची पूजा. आता ज्यांच्याकडे फोटो आहे तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी घरात स्वच्छ पाणी असेल किंवा गंगाजल असेल तर त्यांनी महाराजांचा फोटो स्वच्छ पुसायचा आहे आणि ज्या काही तुम्हाला मी सेवा सांगितलेल्या आहेत अभिषेक करत असताना त्याच महाराजांच्या समोर बसून त्या सेवा करायच्या आहेत. ज्यांच्याकडे घरात मूर्ती आहे, फोटो आहे तर त्यांनी अर्थात अभिषेक करायचा आहे. मग ज्यांच्याकडे फक्त फोटो आहे तर त्यांनी ज्या काही सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत, एक वेळा गणपती अथर्वशीर्ष, एक वेळा पुरुष सूक्तम, एक वेळा श्री सूक्तम, एक वेळा पौनान सूक्तम, एक वेळा रामरक्षा, हे सगळं तुम्हाला तिथे महाराजांच्या समोर बसून तुम्हाला पठण करायचं आहे. तुम्हाला पण फोटोला ही नाद तर लावायचा आहे. महाराजांना केशरयुक्त अष्टगंध अर्पण करायचा आहे. तुमच्याकडे शाल असेल तर ती तुम्हाला महाराजांना परिधान करायची आहे. या पद्धतीने महाराजांची सेवा करायची आहे. आता हे करून झाल्यावर तुम्हाला आरती करायची आहे. आरती तुम्हाला जी आवडते ती महाराजांची करावी. आधी गणपती बाप्पांची करावी, मग दत्त महाराजांची करावी, मग महाराजांची करावी. दिंडोरी प्रणीत जी आरती आहे ती तुम्ही करू शकता. जी तुम्हाला येते आरती, हीच करू का तीच करू का, नाही, जी तुम्हाला येते ती तुम्हाला आरती करायची आहे. हे करून झाल्यावर महाराजांना नैवेद्य काय अर्पण करायचं आहे, महाराजांना काहीच नाही, ते फक्त त्यांना तुम्ही आवडता. कारण ज्या सृष्टीची उत्पत्ती चाफा आवडतो, पण चाफा तर महाराजांनीच बनवलेला आहे किंवा एखादं वस्त्र आहे, लाडू आहे, महाराजांना आवडतंच. बेसनचा लाडू जे त्यांनीच निर्मिती केलेले आहे तेच आपण त्यांना देतो. त्यांना ते नको आहे. त्यांना तुमच्याकडे काय हवं आहे, आपला वेळ, आपलं नामस्मरण, महाराजांप्रती आपण काय करतो ते महत्त्वाचं आहे. तर आता महाराजांना काय आवडतं, तर अर्थात पुरणपोळी आवडायची, ती तुम्ही अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून, किंवा बेसनचा लाडू, तुम्ही खीर अर्पण करू शकता, कुठलीही खीर तुम्ही अर्पण करू शकता महाराजांना, किंवा अगदी
अगदी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला, एक केळ जरी ठेवलं ते सुद्धा महाराजांना अतिप्रिय आहे, ते सुद्धा ते ग्रहण करतात. किंवा ज्या श्रावणी शेंगा आहे, ज्याला घेवड्याच्या शेंगा म्हणतो, ते सुद्धा महाराजांना आवडायच्या, तर ते तुम्ही अर्पण करू शकता. जे तुमच्या घरात बनणार आहे ते तुम्हाला शिरा पण महाराजांना आवडायचा, तर तुम्ही शिरा पण अर्पण करू शकता. याच्यातलं जे तुम्हाला मिळेल करणं शक्य होईल. मला माहिती आहे सगळेजण छान पद्धतीने करणार आहे की नाही ताई, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. जेव्हा तुम्ही कमेंट करून सांगता तेव्हा खूप छान वाटतं की महाराजांनी तुमच्याकडून सेवा करून घेतली. आणि खरं तर माझ्यापेक्षा जास्त महाराज तुमच्याकडून सेवा करून घेतात, याचा आनंद आहे. आणि आपण सगळेजण सेवा करत आहोत. बोलता बोलता लवकरच आता 21 पारायणाची आपल्याला समाप्ती येणार आहे. आता 21 पारायणाच्या काय करायचं तर काहीच नाही. जे तुम्ही केलेलं आहे 21व्या दिवशी म्हणजेच सगळं पारायण तुम्हाला पठण करायचं आहे आणि जो काही नैवेद्य तुम्ही बनवलेला आहे तो दाखवायचा आहे. या पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. कुठल्याही मंदिरात, मठात जाऊन तुम्ही दान करू शकता. दान करण्यासाठी मग तुम्ही केळी दान करू शकता. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही दान करू शकता. शिरा असो, या पद्धतीने तुम्ही करू शकता. अगदी 1 डझन केळी जरी तुम्ही गरिबांना वाटप केली, काय माहिती जर गरिबांच्या रूपात येऊन महाराज तुमचे केळी ग्रहण करतील. म्हणून कधी कुठल्या रूपात महाराज आपल्याला दर्शन देतील याचा विचारही आपण करू शकत नाही. महाराजांना जे योग्य वाटतं तेच आपल्यासाठी होतं. तुम्ही कितीही पण जीव तोडला की मला हेच द्या, मला तेच द्या, काही मिळणार नाही. जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच महाराज तुम्हाला नक्कीच देत असतात. तर आता सगळ्यात आधी महत्त्वाचं ताई, मासिक धर्म आहे, सुतक आहे, विठ्ठल आहे, आम्ही महाराजांची सेवा करू शकतो का, तर लक्षात घ्या महाराजांनी कधी सुतक विठ्ठल पाळला नाही आहे. पण खरं तर महाराज तेव्हा सगुण रूपात होते. आजही महाराज निर्गुण रूपात आपल्यासोबत आहे. तेव्हाचा काळ वेगळा होता. आजकाल खूप जास्त वाईट घटना आपण रोज ऐकत असतो की सोशल मीडियामधून. तर आपण ताई महाराजांचं नामस्मरण करायला तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. अर्थात तुम्हाला मासिक धर्म, सुतक, विठ्ठल असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत तुम्ही श्रवण करू शकता. महाराजांचं अखंड नामस्मरण तुम्ही नामजप करू शकता. पण एवढंच आहे की घरातल्या कोणाकडून तरी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्या. बाकी काहीच तुम्हाला करायची गरज पडणार नाही. जर मासिक धर्माचा 5वा दिवस असेल तर आवर्जून तुम्ही सेवा करावी. पण जर पहिला दुसरा दिवस असेल तर आपल्यालाही ते करणं योग्य वाटत नाही. पण अर्थात तुम्ही तारक मंत्र पठण करू शकता, नामस्मरण तुम्ही करू शकता, स्वामीचरित्र सारामृत तुम्ही श्रवण करू शकता, हरकत नाही. पण मग आम्ही सेवा करू का, तर सेवा तुम्ही फक्त श्रवण करू शकता. याच पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.